आयोजनाची चर्चा संपूर्ण रायगडभर मात्र आता केली जाणार. सुपर्ब आयोजन, अफलातून आयोजन, दर्जेदार आयोजन, क्रिकेटची अस्मिता जपणारं हे आयोजन. अर्थातच प्रिन्स चषक 2021 फायनल मॅचला सुरुवात होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण डीजे विशेषकडे जाऊया. या स्पर्धेचं थीम सॉन्ग ऐकूया. डीजे विशेष गाणं लावेल. तत्पूर्वी या स्पर्धेची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि हा आमचा बॉल बॉय ज्याने अफलातून कामगिरी केली या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच भावनेश भगत. आणि आता आपल्या स्क्रीनवरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दुचाकी वाहन सिटी 100 या बाईककडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि तसा खेळ देखील मैदानावरती केला खेळाडूने. पाहूया सायंकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरण समारंभाला आपल्याला समजेल की कोणता खेळाडू या बाईकचा हकदार ठरेल जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होईल. जशी मॅचला सुरुवात होईल फायनल मॅचला या आपण ऐकूया या सत्रामध्ये गणेशजी गावंड यांचा आवाज. थँक्यू सो मच. थैंक यू. तो मुकाबला अब तहसील वाइज यानी कि तालुका हाफ विपक्ष ग्रामीण टीम में से चुनी जाने वाली पृथ्वी 11 माहौल कोलीवाड़ा क्रिकेट टीम. अंपायर का इशारा. इस वक्त मुकाबला स्टार्ट होने का. पहले गेंदबाज आ चुके हैं कल्पेश माहौलकर. तो स्ट्राइक एंड के ऊपर है सूरज पाटिल और नौ स्ट्राइक एंड के ऊपर है दिघोड़े टीम के सर्वश्रेष्ठ 2 खिलाड़ी सूरज पाटिल और अभिजीत ठाकुर. कल्पेश माहौलकर अपने कोठे का पहला ओवर द पिच. पहली ही गेंद हवा में लॉफ्ट की. जरूर फील्डर तैनात. कवर्स के फील्डर के द्वारा कैरी करना चाह रहे थे लेकिन ये पहला जीवन दान मिलता हुआ विनोद स्पोर्ट गावठान क्रिकेट टीम को. सूरज पाटिल के तौर पर आक्रामक तौर के रूप में जाने जाते हैं सूरज पाटिल. पहले ही यहाँ पर जीवन दान मिलना. एक खराब यहाँ पर प्रदर्शन. माहौल कोलीवाड़ा क्रिकेट टीम का फील्डिंग का स्तर बिल्कुल बगैर आइकॉन के साथ खेल रही है. ये ताकतवर बंबई की मशहूर टीम है. इस वक्त विनोद स्पोर्ट गावठान क्रिकेट टीम के सामने है अभिजीत ठाकुर. ओवर द विकेट. बिल्कुल अभिजीत ठाकुर का बल्ला बोल रहा है. गेंद को आने दिया. बैकफुट पर जाकर गेंद को पंच किया सीधा मिड विकेट बाउंड लाइन के बाहर. प्रिंस ट्रॉफी का A1 क्वालिटी का ये फाइनल का पहले सत्र का लंबा छक्का. नवीन वर्षाचे सामने भरवले भेटगल गावाला. नवीन वर्षाचे सामने भरवले भेटगल गावाला. सामने अजित ठाकुरने लंकेश ठाकुरने बोलावले. इस वक्त पहली ही गेंद यहाँ पर गेंद खेलते हुए नजर आए और छक्के के साथ टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन. ओवर द विकेट. फिर से एक बार बढ़िया गेंद. ये एक और दिलों की धड़कनें तेज करने वाला लंबा छक्का. एयर होस्टेस को हेलो हेलो बाय बाय करने वाला छक्का. महेंद्र शेठ आले. ठाणकेश्वर देव विठ्ठल गणराय सुमनांनी देवाना पूजिले. अब यहाँ पर एक व्यावसायिक क्रिकेटर मैदान के अंदर अभिजीत ठाकुर जिन्होंने कई मुकाबले में अपने बल्लेबाजी का लोहा मनवाया है. इस वक्त कल्पेश माहौलकर के ऊपर हावी होकर बल्लेबाजी का मुजाहरा कर रहे हैं. 13 रन स्कोर बोर्ड पर बन चुके हैं. अंदर लाती भी गेंद को कट कर दिया. पॉइंट रीजन में खेला. देखिए ये रीड कर रहे हैं गेंद को. इस वक्त यहाँ पर टीम का टोटल 13 रन बगैर कोई नुकसान के बाद. जहां पर अगर बात करेंगे 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. प्रिंस 11 ट्रॉफी का ये फाइनल मुकाबला चल रहा है. पृथ्वी 11 माहौल कोलीवाड़ा विपक्ष विनोद स्पोर्ट गावठान. ओवर द विकेट. 5वीं गेंद लेकर लोअर फुटॉस वाली गेंद थी. बिल्कुल ड्राइव किया. गेंद को लॉफ्ट की और गेंद नहीं रुकेगी. गेंद भागती हुई सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. एक और सनसनाता हुआ दनदनाता हुआ ब्रांडेड 4 रन. इस वक्त पूरी तरीके से घुसकर खेल रहे हैं बल्लेबाज. पूरी तरीके से सर चढ़कर बोल रहे हैं. एक और अब सीधे बल्ले से गेंद देखिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. आक्रमण क्या होता है इसका जीता जागता उदाहरण.
बिल्कुल पहले पावर प्ले के ओवर में दिखाते हुए अभिजीत ठाकुर। मी एक फुलका एक मी पाटणाचा लेक कमाल की, जैसे धोबी घाट के ऊपर साबुन के साथ कपड़ों की धुलाई करते हैं, यहाँ पर बगैर साबुन के साथ गेंदबाजों की धुलाई की। गेंदबाज की यहाँ पर कल्पेश माहुलकर की अभिजीत ठाकुर ने बिल्कुल जो लाइन है, पट्टी की जो लाइन है, जो दर्शक अंदर बैठे कृपया करके बाहर बैठे। बहुत सारी जगह है, फील्डर अगर आते हैं वहाँ पर लगती है तो फिर तकलीफ हो सकती है, ध्यान में रखिए। दर्शक माँ बाप इस क्रिकेट का एक दुआ है। और इस वक्त अब गेंदबाजी के लिए महेश मांडावकर, सामने है सूरज पाटिल। टीम का टोटल 23 रन पहली ओवर की समाप्ति के बाद बगैर विकेट खोए हुए रन बनते हुए। पहली गेंद आगे डाली, अब नहीं, गेंदबाज कौन सा भी हो, हश्र छक्का या चौवा, पूरी तरीके से पिटाई, कमर तोड़ दी है गेंदबाजों की। धन्यवाद सूरज पाटिल, ये आक्रामक तौर है, आक्रामक तौर पर ही बल्लेबाजी करते हैं। टीम का टोटल 29 रन, फाइनल का मुकाबला है। क्या विनोस्पोर्ट गावठान टीम इस टूर्नामेंट की चैंपियन बनेगी, प्रिंस ट्रॉफी को छुएगी, या पृथ्वी 11 माहुल कोलीवाड़ा टीम? लेकिन अभी तक पहला सत्र जो चल रहा है, विनोस्पोर्ट गावठान टीम ने प्रभावित किया है तमाम दर्शकों को। फिर से एक बार ओवर द विकेट, फिर से एक बार यहाँ पर टर्न की थी गेंद को हवा में, और इस बार इनर एज ली विकेट कीपर के दस्तानों में। मंगेश वैती गलती नहीं करेंगे, पहला विकेट का पतन होता हुआ यहाँ पर विनोस्पोर्ट गावठान क्रिकेट टीम का। मारधाड़ ही हो रही है, कमर तोड़ने की कोशिश, गेंदबाजों का जज्बा तोड़ने की कोशिश, आत्मविश्वास डाउन करते हुए। लेकिन क्रिकेट में दोस्तों यहाँ पर कहते हैं ना कि बिल्कुल शतरंजों की चालों में कभी कभी छोटा सा प्यादा भी वजीर को मौत देता है। अगर प्यादा टीम जरूर विनोस्पोर्ट गावठान टीम है, वजीर टीम पृथ्वी 11 माहुल कोलीवाड़ा टीम, लेकिन सही चाल चलन चले तो पृथ्वी 11 माहुल कोलीवाड़ा क्रिकेट टीम को यहाँ पर इस वजीर को मात के घाट उतारा जा सकता है। एक सही चाल चलन विनोस्पोर्ट गावठान क्रिकेट टीम की तरफ से चली जाए तो बिल्कुल इस मुकाबले में जीत का झंडा गाड़ सकती है, चैंपियन बन सकती है। लेकिन इस बार गेंदबाजी के लिए तैयार महेश मांडावकर, ओवर द विकेट, एक सक्सेस अपने नाम पर की है। सामने है अभिजीत ठाकुर। अभिजीत ठाकुर इस गेंद को यहां पर खेलना चाहते थे फाइन लेग क्षेत्र में, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, अंपायर का इशारा, वाइड बॉल। ये फाइनल के पहली पारी की एक अतिरिक्त रन। टीम का टोटल स्कोरबोर्ड पर 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक विकेट के नुकसान के बाद अभिजीत ठाकुर का बल्ला बोल रहा है मैदान के अंदर। अभिजीत ठाकुर नहीं रुकेंगे, गेंद सीधा जाती बिंदु दिघोड़े गांव में रुकने के लिए, क्योंकि इनका गांव उसी इलाके में चलता है। और नंबर 6 के लिए गेंद बिल्कुल
परदेश वारी इनके बड़े भाई ने जरूर की, ये भी करेंगे। लेकिन इस साल क्या कमाल का फॉर्म में चल रहे हैं। बिल्कुल सार्थक ट्रॉफी की पहली मैन ऑफ द सीरीज की बाइक इन्होंने नाम पर की है CBZ एक्सट्रीम, और वैसे ही एक्सट्रीम की तरह चलते हुए इनकी गाड़ी मैदान के अंदर बुलेट ट्रेन की तरह आवाज आ रहा है, रम पम पम। खेल का इनका देखिए किस तरीके का विवरण, लंबे छक्के के साथ ही बात करते हैं। 28 रनों के योगदान पर खेल रहे मैदान के अंदर। एक और बड़ा स्ट्रोक, इस समय में गैप ढूंढने में कामयाब रहेंगे क्या? लेकिन फील्डर तैनात है। 1 रन तो पूरी, दूसरे की कोशिश, लेकिन संतुष्टि 1 रन से ही अभिजीत ठाकुर की टीम का टोटल 1 से आगे बढ़ता हुआ 37 रन स्कोर बोर्ड पर 37। देखिए सर्कल के अंदर जो है पट्टा उसके पीछे बैठी है, खास तौर पर दर्शक और क्रिकेट खिलाड़ी। अंपायर का इशारा, देखिए वहां के दर्शक, 4 रन वहां पर दर्शक, और ये 4 रन। आप बघा फाईन लेग क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक बसले पट्ट्याच्या आतमध्ये, बाहेर बसा। बघा आता चौकार पाहायला तुम्ही, तो दोस्तों फिर से एक बार मैदान के अंदर ये देखिए जोरदार अपील, अंपायर की उंगली आसमान तक, यानी कि विकेट का पतन। अभिजीत ठाकुर ने एक अच्छी फ्रीडम फाइटर वाली इनिंग के खेली है अपने टीम के लिए। 7 गेंदों पे 32 रनों के योगदान, और विकेट नंबर दूसरा गिरता हुआ 40 रनों के ऊपर। इस वक्त यहां पर 8 गेंदों में 32 रन बनाए। कल 4 छक्के और 2 चौके का यहां पर इस इनिंग में शामिल थे। तालियों के साथ उनका स्वागत हो रहा है। टीम का टोटल स्कोरबोर्ड पर 40 रन बन चुके हैं। अभी तक यहां पर दूसरा ओवर पूरा होने के लिए 1 गेंद शेष है। 4 ओवर का मुकाबला है। देखना होगा ये फाइनल का मोमेंट देखने के लिए मिल रहा है। प्रिंस 11 क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित प्रिंस ट्रॉफी 2021 साल दूसरा, और इस वक्त स्ट्राइक एंड के ऊपर राजा कोहली। राजा कोहली कहां रुकेंगे? ये है राजा कोहली, और खेलते हैं रनों की होली। गेंद फाइन लेग क्षेत्र में फरार होती हुई 4 रनों के लिए। देखिए वहां के इलाके जो पट्टे के अंदर दर्शक बैठे, कृपया करके बाहर बैठे। अभी गेंद आई थी, बार बार पुकार नहीं करेंगे। हमारे फिर आयोजक करता आए तो ध्यान में थोड़ी सी तकलीफ हो सकती है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल स्कोरबोर्ड पर बन चुका है 44 रन प्रति ओवर। 22.00 की रिक्वायर्ड रन रेट से रन बनाए जा चुके हैं। मार धाड़ की यहाँ पर बिल्कुल शुरुआती के सलामी बल्लेबाजों ने सूरज पाटिल, अभिजीत ठाकुर एक फ्लाइंग शॉट देने के कारण अब टीम पूरी तरीके से ताकत के साथ मैदान के अंदर खेल कर रही है इस मैदान के अंदर। और इस वक्त पृथ्वी 11 माहौल कोलीवाड़ा क्रिकेट टीम के तरफ से मनीष माहौलकर अपने कोठे का पहला तो टीम का 3रा ओवर लेकर आ चुके हैं। सामने बल्लेबाजी करने के लिए जयदीप मात्रे, जासई क्रिकेट टीम के सर्वश्रेष्ठ ये खिलाड़ी, एक वेल ऑलराउंडर जिनको चुना जाता है, वही जयदीप मात्रे स्ट्राइक एंड के ऊपर। लेकिन मनीष माहौलकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट, जमीन कारपेट के सहारे गेंद को मोड़ दिया। गेंद डीप एक्स्ट्रा कवर रीजन में फील्ड की, तब तक बल्लेबाजों ने सिंगल पूरी की। सिंगल के साथ टीम का टोटल स्कोरबोर्ड पर 45 रन पूरी तरीके से शांत वातावरण रह रहे की चलती हुई हवा, और तमाम दर्शक इस मैच का आस्वाद लेते हुए। कई दर्शक घर बैठे इस मुकाबले का 1500 से ज्यादा इस वक्त तैयार। ओहो हेलीकॉप्टर, इनका हेलीकॉप्टर सक्सेस। राजा कोहली इनके नाम में ही होली, और ये रनों की होली मैदान के अंदर खेल रहे हैं।
देखिए बाउंड्री लाइन के अंदर ऑफ साइड में जो दर्शक चेयर लेकर बैनर्स के नजदीक बैठा है, कृपया करके बाहर बैठे, खास तौर पर विनती है आपको। और टीम का टोटल इस छक्के के साथ 51 अर्धशतक लग चुका है स्कोर बोर्ड पर विनोद स्पोर्ट गावठान क्रिकेट टीम का। एक और बढ़िया गेंद डाली इस वक्त और डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। डॉट गेंदें दबाव में यहाँ पर तो नहीं लाएगी क्योंकि अच्छी स्थिति में आ चुकी है विनोद स्पोर्ट गावठान टीम कमबैक करने के लिए। बिल्कुल दर्शक जो है फाइन लेके कृपया करके ध्यान में रखे, फाइनल चालू है। राजा कोहली के बल्ले से निकलता हुआ एक और बेहतरीन स्ट्रोक, व्हाट अ ग्रेट स्टार्ट यहाँ पर होती हुई नजर आ रही है। राजा कोहली ने आक्रमण और एक 4 रन मिलता हुआ। कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ना उतरा ना यारा झूम के। धन्यवाद। बीच के गहराई का इस्तेमाल राजा कोहली बखूबी उठाते हुए मनीष माहुलकर के ऊपर आक्रमण करते हुए 4 गेंदों में उन्होंने खर्च किए 11 रन। तो राजा कोहली व्यक्तिगत खेल रहे 14 रनों के ऊपर। मनीष माहुलकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ओ ये देखिए इस समय अंपायर शैलेश चौहान सर हमारे और घूमते और कहते भाई ये वाइड बॉल है। और इस वक्त टीम का टोटल स्कोर बोर्ड पर बन चुका है अब 56 रन स्कोर बोर्ड पर। 56 लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस टू 3rd ओवर। 2 गेंदें शेष है। ये फाइनल का पहला सत्र जारी है दोस्तों। प्रिंस 11 ट्रॉफी 2021 का शानदार कारवा। क्या नियोजन, क्या आयोजन। इस वक्त यहाँ पर गेंद को ऑन साइड में स्टीयर किया, गेंद जाती हुई मिड विकेट क्षेत्र में। 1 रन ही पूरी की बल्लेबाजों ने और इसी 1 रन के साथ टीम का टोटल 57 रन स्कोर बोर्ड पर आ चुके हैं। अब आखिरी गेंद इस ओवर की खेलने के लिए जयदीप मात्रे टीम के एक ताकतवर खिलाड़ियों में से अच्छी यहाँ पर बढ़िया तरीके से 57 रन 57 स्ट्राइक एंड के ऊपर बिल्कुल जयदीप मात्रे एक अलग अलग तरीके का खेल दिखाते हैं अपने टीम के माध्यम से। इस वक्त देखिए बढ़िया गेंद, क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिसको कहा जाता है, ब्लॉक होल, क्विकर वन, फास्टर वन जिसको कहा जाता है, वो गेंद का इस्तेमाल किया और ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद विनोद स्पोर्ट गावठान क्रिकेट टीम का टोटल जाकर पहुंच चुका है कुल मिलाकर 57 रन बन चुके हैं। काफी अच्छी स्टार्ट मिल चुकी है। फाइनल किस तरीके का होना चाहिए ये देखते हुए नजर आएंगे क्योंकि जानते हैं पृथ्वी 11 माहुल कोलीवाड़ा क्रिकेट टीम में धुरंधर खिलाड़ी है। उनके सामने 65-70 रनों का टारगेट सेट करना जरूरी है। वही रणनीति अभिजीत ठाकुर, सूरज पाटिल, राजा कोहली, उसके बाद जयदीप मात्रे करते हुए नजर आ रहे हैं। विकेट गिर चुके हैं 2, लेकिन मैदान के अंदर क्या सबसे एक लंबी इनिंग खेलने वाले 8 गेंदों में 32 रन ताबड़तोड़ बल्लेबाजी का मुजाहरा किया था अभिजीत ठाकुर। इसी के कारण टोटल जैसे अमीर नजर आ रहा है। अब 6 गेंदें आखिरी की बाकी है, यानी कि इस पहले सत्र का क्रूशियल मोमेंट का ओवर फाइनल का देखना होगा। इस समय सर्वश्रेष्ठ गेंदबाज हर्षद माहुलकर जिन्होंने पिछले कल के दिन 1 रन ही दिया था और अच्छा स्पेल अपने टीम के लिए दागा था। इस समय हर्षद माहुलकर ओवर द विकेट का मारा करेंगे। सामने है राजा कोहली जिनका बल्ला गर्म हो चुका है। जानते हैं कि रनों का पहाड़, रनों का अंबार खड़ा करने के लिए आक्रमण करना ही होगा। आक्रमण जैसे ही ऐलान किया था टीम के कप्तान अभिजीत ठाकुर ने गेंद को कन्वर्ट किया सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों में। धन्यवाद। टीम का टोटल स्कोर बोर्ड पर आ चुका है 63 रन स्कोर बोर्ड पर आ चुके हैं। काफी बढ़िया तरीके का खेल। पहली ही गेंद के ऊपर आसमान दिखाया गेंदबाज हर्षद माहुलकर। उनका यहां पर हौसला ध्वस्त करते हुए फिर से एक बार नहीं, गेंद रुकेगी, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। लंबा छक्का, बैक टू बैक दूसरा छक्का।
जैसे कहते हैं खरबूजे को देखकर खरबूजा रंग पकड़ता है, अभिजीत ठाकुर को देखकर राजा कोहली ही रंग पकड़ रहा है। 7 गेंदों में 27 रन अभी तक बनाए हैं इन्होंने, जिसमें 3 छक्के 2 चौवे और 1 सिंगल शामिल है। क्या इस बार लंबी इनिंग खेल पाएंगे ये सवाल, लेकिन जवाब मिलेगा राजा कोहली के बल्ले से ही। इस वक्त अब गेंदबाजी के लिए हर्षद माहौलकर दबाव बन चुका है। लगातार 2 अटैकिंग शॉट लगने के बाद गेंदबाज को सोचने पर मजबूर किया जाता है। एक अब गुणवत्ता भरी गेंदबाजी करनी होगी। इस वक्त उतने ही ताकतवर खिलाड़ी है सामने। राजा कोहली, उनके बल्ले से निकलते रनों की ही होली, और रनों की होली मैदान के अंदर पहले से ही आक्रमण, और ये एक और लंबा छक्का लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। किसने देखा किसने देखा सबने देखा, मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा सबने देखा, देखा क्या देखा एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है। धन्यवाद। ये देखिए अभिजीत ठाकुर ने 8 गेंदों में 32 बनाए थे, तो हमने 33। एक कदम आगे है अभिजीत आपसे राजा कोहली। क्या शानदार बल्लेबाजी, क्या स्पोर्टिंग क्रिकेट है मैदान के अंदर। टीम का टोटल 75 रन 75 ऑन अ स्कोरबोर्ड। फाइनल में क्या चाहिए दोस्तों। मुकाबला अगर पसंद आया तो जोरदार तालियां पहले मैदान के अंदर खेलने वाले खिलाड़ियों को होना चाहिए। हमारे मेहमान रोहित जिगरत साहब आ चुके हैं, उनका बहुत बहुत स्वागत फाइनल के इस मोमेंट में। ओवर द विकेट, इस बार कट कर दिया, लेकिन पॉइंट रीजन में मिस फील्डिंग, स्ट्राइक में ही रहना चाह रहे हैं। जानते हैं कि हम आक्रमण करेंगे, जानते हैं उनके पास कॉन्फिडेंस है, इनका कॉन्फिडेंस लेवल हाई है। इस बार हौसले बुलंद है उनके। इस बार ऐसे दोस्तों क्रिकेट में हौसला और कॉन्फिडेंस लेवल आपका ताकत से भरा हुआ होना चाहिए। 2 गेंदें शेष पहले सत्र की। इस वक्त हर्षद माहौलकर गेंदबाजी के लिए तैयार, नहीं गेंद रुकेगी। इस वक्त लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन पार होती हुई एक और 4 रन। धुलाई कर रहे राजा कोहली। आखिरी गेंद 79 रन स्कोर बोर्ड पर 79। आखिरी गेंद बाकी, नहीं छोड़ेंगे राजा। और इस बार क्या छूटा है, 1 रन तो पूरी दूसरे के लिए। रनिंग बिटवीन द विकेट देखिए, बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए और 4 ओवर में बनाए हैं 81 रन, और 82 रनों का टारगेट सेट कर दिया है दोस्तों। इस 82 रनों को 20.50 की रिक्वायर्ड रन रेट से रन बनाने होंगे। पृथ्वी 11 माहौल कोलीवाड़ा क्रिकेट टीम, सबसे स्ट्रांग बैटिंग लाइनअप जिस टीम के पास है वो पृथ्वी 11 माहौल कोलीवाड़ा क्रिकेट टीम है। देखना होगा इस मैदान के अंदर क्या अपनी कमर कसेंगे, क्या फिर से एक बार विनोद स्पोर्ट गांवठान क्रिकेट टीम की गेंदबाजी की पिटाई करेंगे, ये बड़ा सवाल, लेकिन जवाब मिलेगा। तर दिलदार भला प्रिन्स 11 संघवाला, नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला, नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला, सामने अजित ठाकूरने लंकेश ठाकूरने धन्यवाद। बोलावले केलवा। आमचे प्रमुख मान्यवर भेंडखळ ग्रामपंचायतचे विद्यमान माजी सदस्य आदरणीय सन्माननीय विकासजी ठाकूर यांचा स्वागत सत्कार केला जाईल आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून। मायेची उबदार शाळ, मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल। आणि या प्रमुख मान्यवर येथे व्यासपीठावर आलेत तर त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत। आणि तदनंतर परशुरामजी ठाकूर सर यांचं सुद्धा, परशुरामजी भोईर यांचं स्वागत आमच्या आयोजककर्त्यांच्या माध्यमातून केला जाईल। तर दुसरा सत्र पाहायला मिळेल मित्र हो। एक मराठीचा गोड आवाज त्यांच्या मधुर वाणीतून रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि पळसपे नव्हे तर सारडे गावचा एक बुलंद आवाज आणि गोड आवाज। चला जो समोरच्या गेटवर
एंट्री गेट आहे तेथून गाड्या काढा आणि प्रेक्षकांनी तिथे बाजूला व्हा, कारण तिथून गाडी येत आहेत. आमचे प्रमुख मान्यवर येतात. बक्षीस वितरण समारंभ थोड्याच वेळात होईल. टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतोय आज प्रजासत्ताक दिन आणि आज तिरंगा फडकताना एक चांगलं दृश्य टिपलं जातंय सायब्रिजच्या माध्यमातून. प्रिन्स 11 ट्रॉफी हेही दृश्य पुढच्या वर्षी असंच दाखवलं जाईल, कारण गेल्या वर्षीचं दृश्य हे कैद केलं होतं. राजू दादा यांची एंट्री झाली होती. आता आमच्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभताना दिसते. प्रमुख मान्यवर यावेळेस येताना दिसतात आमच्या अतिथी मंचाकडे. आदरणीय सन्माननीय प्रमुख मान्यवर इथे येताना दिसत आहेत. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती येथे लाभली. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्य युवक इंटकचे अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणातून स्वागत. तदनंतर जनरल सेक्रेटरी सुभाष मुंडे साहेब यांचं आगमन झालंय. तदनंतर महाराष्ट्र राज्य युवक इंटकचे सरचिटणीस दिनेशजी आवरे साहेब यांचं इथे आगमन झालं. या सर्व मान्यवरांचं प्रिन्स 11 ट्रॉफीचे सर्व आयोजक करते अजितदादा ठाकूर, लंकेशदादा ठाकूर आणि प्रिन्स 11 ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सत्राकडे चला जाऊया आपण. 82 धावांचं आव्हान आहे आणि गोड आवाज ऐकूया दीपक पाटील सरांचा. महेंद्र शेठ हे आले. धन्यवाद. आणि विनोदपूर गावठाण संघामध्ये पाहायला गेलात तर जो खेळाडू दिसतोय रोहित घरत धाकटी जुई याला पहिली संधी मिळाली आणि त्यांचे पॅकर्स अक्षय घरत याच्याकडून शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच गणेशजी गावण. क्रीडांगणाभोवती जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. संध्याकाळचं सत्र आणि मेगा फायनल मॅच आपण पाहतोय. अंतिम सामना या स्पर्धेचा दुसरं सत्र आणि या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र या फायनलमध्ये जिंकण्यासाठी प्रिन्स चषक आपल्या नावावर करण्यासाठी माहुल कोळीवाडा संघाला गरज आहे. तब्बल 82 धावांची 82 रिक्वायर्ड. मंगेश वैद्य आणि कल्पेश वैद्य ही सलामीची जोडी मैदानावर. तर कोपरोली संघाचा गोलंदाज मिथुन मात्रे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लेंथ पाहिली जाईल, दिशा पाहिली जाईल. ऑब्व्हियसली लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. व्हाईट बॉलनं मात्र सुरुवात झाली. एक्स्ट्रानं खातं उघडलं जात आहे ते पृथ्वी 11 माहुल कोळीवाडा संघाचं. मंगेश वैती तुफान फॉर्ममध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला तर खोऱ्यानं धावा उभारल्यात या फलंदाजानं. इथे मात्र ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एक टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. गेले 5 दिवसांपासून मात्र अथक परिश्रम. सन्माननीय वैभवजी पाटील साहेबांचं या मंचाकडे आगमन होते. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. स्वागतम. फायनलची मॅच अंतिम सामना या स्पर्धेमधील आणि विनंती असेल वैभवजी यांना की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. स्वागतम. यावेळचा हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनकडे चालला. एकच जावेल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. दर्जेदार बॅटिंग मात्र पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. अफलातून राजा कोळी काय बरसला होता. 11 बॉलमध्ये 39 धावांची आणि त्याचप्रमाणे छोट्या अभिजित ठाकूर 8 बॉलमध्ये 32. दोघांनी अक्षरशः पिसं काढली मी तर म्हणेन. परंतु इथे मात्र अजून खचलेला नाहीये माहुल कोळीवाडा संघासाठी. मात्र हा वेलकम षटकार येतोय कल्पेश वैतीच्या बॅटमधून. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. 82 धावांच्या आव्हानाला पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्यानं 12 धावांवर जाऊन पोहोचलाय तो पृथ्वी 11 माहुल कोळीवाडा ग्रामीणचा हा संघ. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतला गेला.
इथे मात्र मिथुनचा हा बॉल जाऊन शरीरावर आदळला. तो कल्पेश वैतीच्या निर्धाव चेंडूची सांगता. 12 धावा धावफलकावर प्रचंड मोठी धावसंख्या उभारायची आहे. संध्याकाळचं सत्र सूर्य मात्र अस्ताकडे चाललाय आणि सूर्य अस्ताकडे गेल्यानंतर मात्र थोडीशी फलंदाजीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात जर मैदानावर प्रकाश जर अंधुक असेल तर. परंतु कौतुक करेन मी विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाच्या दिघोडे संघाच्या खास 2 फलंदाजांचं. परंतु इथे मात्र कल्पेश वैतीच्या पॅटमधून अजून एक दर्जेदार स्ट्रोक ऑन साइड मिड विकेट क्रॉस करत असताना षटकार. अब तक चुप बैठा, अब बाप भी देखूंगा नहीं, सीधा हड्डी पसली तोड़ डालूंगा. मार दिया जाओ कि छोड़ दिया जाओ, तेरे साथ क्या सुधार किया जाए. मार दिया जाओ कि छोड़ दिया जाओ, तेरे साथ क्या सुधार किया जाए. तेरे साथ क्या सुधार किया जाए. छोड़ दिया जाओ कि फेर दिया जाओ. घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता आता मात्र पुढे काय होणार आहे आणि त्याचकडे पाहत राहा. आणि तसाच प्रयत्न मात्र कल्पेश वैतीचा. टुर्नामेंटचा हा 329वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलची मॅच आहे आणि आत्तापर्यंत मात्र पाहायला गेलं तर खूप चांगली बॅटिंग करतोय तो कल्पेश वैती सुद्धा. यावेळचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा अगोदरच ऑफस्टोनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. बॉल मात्र निर्धाव चाललाय. पहिलं षटक मिथून मात्र या गोलंदाजाचा समाप्त होते आणि तब्बल 18 धावा. सामन्याचा रिझल्ट काहीही लागू दे याची चिंता नाहीये ती पृथ्वी 11 माहुल कोळीवाडा संघाला. परंतु ज्या पद्धतीने 81 धावा त्यांनी उभारल्यात त्याच धावसंख्येचं उद्दिष्ट गाठण्याचं मनामध्ये मात्र त्यांनी नक्कीच विचार केला असेल. मग कुठपर्यंत जाता येईल याची पर्वा त्यांना नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये काहीही बऱ्याच वेळा आपण चमत्कार सुद्धा पाहिलेत. त्यामुळे इथे मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये या मोठ्या धावसंख्येचा चेस होणार का याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष सुद्धा लागले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात. अशाच पद्धतीनं जर छोट्या आणि राजा कोळीसारखी फलंदाजी पाहायला मिळाली तर अजूनही या मॅचमध्ये मात्र नक्कीच चुरस निर्माण होऊ शकते. प्रचंड मोठी धावसंख्येचा दबाव जरूर आहे. गोलंदाजी मार्कवर अभिजित ठाकूर छोट्या येतोय. अफलातून बॅटिंग. 8 बॉलमध्ये 32 धावांची झुंजार खेळी मात्र या खेळाडूंना सादर केले याच मॅचमध्ये. राईट अमोर द विकेटनं पहिलाच बॉल यावेळेस मात्र खेळून काढला तो लॉंग ऑफ कडे. जयदीप मात्रे जासई संघाचा खेळाडू यावेळेस वेगानं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावांचं योगदान धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 20 रन्स 82 धावांचा पाठलाग करतोय. प्रचंड मोठं उद्दिष्ट आहे. परंतु कोणतंही उद्दिष्ट मात्र मेहनतीशिवाय तुम्हाला पूर्ण करता येऊ शकत नाही आहे. प्रचंड मेहनत संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र घ्यावी लागणार आहे. थोडा घाम गाळावा लागेल. मोठे फटके राजा कोळी आठवावा लागेल मनामध्ये. इथे मात्र 8व्या पॅटनं चांगला स्ट्रोक आहे. मंगेश वैतीच्या पॅटमधून निघतोय. मिड विकेट सीमारेषा पार छोट्यावर ठोकलेला हा उत्तुंग षटकार. दिलाचा दिलदार भला प्रिन्स 11 संघवाला. नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला. नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला. सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवाला. सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवाला. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नावर विश्वास असेल तर तुम्ही लढायला तयार राहा. आणि इथे मात्र तीच लढाऊ वृत्ती दोनही सलामीवीरांकडून दाखवली जाते. यावेळचा बॉल समोर येतोय. अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर खेळाडू कक्षाला सलामी देणारा अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. मंगेश वैतीच्या पॅटमधून निघतोय हा दुसरा षटकार. इथून मात्र पाहायला गेलं तर हा सामना आता मात्र थोडा जवळ येताना पाहायला मिळतोय. थोडंसं आवाक्याच्या बाहेरचं लक्ष. रिबस अटेम्प्ट केलाय. इथे मात्र पॉइंटकडे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. शॉट मात्र अडवला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 33 रन्स 33 धावा. म्हणजे अजूनही गरज असेल ती या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असेल. येणारे 14 बॉल शिल्लक असतील. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र हा टप्पा ठेवला होता.
जेणेकरून जास्तीत जास्त शरीरापासून दूर चेंडू कसे ठेवता येतील हेच पाहिलं जातं आजकाल गोलंदाजांकडून. आणि या ड्राईव्ह केला, एकेरी धाव कल्पेश वैतीच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि आता मात्र येणारे 13 चेंडू आणि तब्बल 48 धावांची गरज आहे. हा बॉल खूप निर्णायक असेल. या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर अजूनही आवाक्यातलं आव्हान असू शकतं. आउटसाईड डॉप स्टंप यावेळेस पुन्हा एकदा टप्पा ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक रन कंप्लीट केली गेली. अंपायर शैलेश चव्हाण सर आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणाऱ्या या धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. ती जाऊन पोहोचते ती तब्बल 36 या आकड्यावर. 36 रन्स. 13 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या अजूनही 46 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या जवळ आणि सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा. 4 धावा मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल, परंतु आमचे गुणलेखक मंथनजी आम्हाला कळवतात की धाव फलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 40 धावा. 20च्या सरासरीनं. थोडीशी धोक्याची घंटा विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी. कारण येणारे 12 चेंडू आणि जर पहिल्या बॉलमध्ये पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 40 येऊ शकतात तर पुढच्या 2 ओव्हर्समध्ये 42 का येऊ शकत नाहीयेत. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिजित ठाकूरच्या कुठल्या तब्बल 22 धावा. 40 धावा. आता मात्र येणारी 2 ओव्हर्समध्ये 42 धावांची गरज आहे. अगदी पाहायला गेलं तर समीर सर चेसिंग खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. धावांचा पाठला खूप चांगल्या पद्धतीनं चाललाय. दीपक पाटील सर, जसं गणिताचा भाग देखील या चेसिंग डाऊन करत असताना जेव्हा धावा चेस करतात ना त्यावेळी विचारात आणला जातो. डगआउटमधून कल्पेश माऊलकरचा इशारा होता 40 धावा चेस करायचे तर आपल्याला 12 चेंडूंमध्ये किमान 6 षटकार ठोकायचे. हे कॅल्क्युलेशन असेल डोक्यात. आता पाहूया ते कॅल्क्युलेशन खेळपट्टीवरती सक्सेसफुल होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनालिसिस फार महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल यावेळेस मात्र टायमिंग नव्हतं, परंतु रनआउट करण्याची संधी जरूर होती. इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते. ते आपोआपच येतं प्रेशर. आता मात्र प्रेशर जाणवतोय. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ कुठेतरी आता वाटायला लागले. हे पहिल्यांदा अगदी रिलॅक्स मोडमध्ये जो विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ आपल्याला दिसत होता तो आता थोडासा टेन्शनमध्ये आलाय. चेहऱ्यावर त्यांच्या बरंच काही सांगून जात आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे क्रिकेट हा असा खेळ आहे कधी पाळटेल याचा नेम नाही आहे. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 42. 42 धावा. 40 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉलमध्ये. मंगेश वैती आणि कल्पेश वैती 2 भावांची जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून. यावेळचा बॉल क्लीन बोल्ड. हेच हवं होतं आणि ब्रेक थ्रू मात्र इथे मिळतोय. शुभम डाकी बोरकार संघाचा यंगस्टार गोलंदाज आणि अखेरीस मात्र ही विकेट आपल्या नावावर करतोय. बॅट्समन आउट होतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र काय दर्जेदार बॅटिंग ज्या फलंदाजांनी केले त्याच मंगेश वैतीचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आणि आता मात्र या सामन्याला थोडीशी कलाटणी मिळते की काय या कमबॅक करण्याचा या मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न मात्र सुरू केलाय तो विनोद स्पोर्ट्स गावठाण संघानं. आठ चेंडू आणि 22 धावांची झंझावाती इनिंग सलामीवीर मंगेश वैतीनं सादर केले. फायनलच्या या मॅच मध्ये 82 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत मात्र 42. अजूनही 40 धावांची गरज आहे. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 400च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कल्पेश माहुलकर. पहिलाच बॉल. कल्पेशचा फटका मात्र जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत वेगानं बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. आमच्या मान्यवर प्रांजलजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. कडक फटका पाहायला मिळाला कल्पेशच्या बॅटमधून.
यावेळचा बॉल घेऊन काढलाय तो लॉंग ऑन कडे मिसफिल्ड होत आहे. घर फिरला की घराचे वासे सुद्धा फिरतात. आज नशीब जोरावर आहे. माहुल कोळीवाडा संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 52 धावा कंप्लीट होत असताना 52. जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड. इथे पाहायला गेलं तर माहुल कोळीवाडा संघ जो ग्रामीण मधून आलाय, एकही आयकॉन आम्हाला खेळवायचा नाहीये असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. आणि त्याच उद्देशानं मात्र इथे बॅटिंग करत असताना कल्पेशसाठी हा बॉल थोडासा क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शुभम डाकी पुन्हा एकदा कमबॅक करत असताना एक निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र अंतर जर पाहायला गेलं तर 30 धावांची या मॅच मध्ये गरज असेल. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 बॉल 30 धावा. इथे षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र 24 धावांचं लक्ष राहू शकतं. शुभम टाकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क लेफ्ट मुहूर्त विकेटना. या बेल्टचा बॉल सुद्धा बीट केलाय. इथे फिंगर रोल केले होते आणि स्लोवर पण थोडासा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळणारा हे दोनही बॉल इथे मात्र निर्धाव चाललेत. आणि पुन्हा एकदा थोडीशी अस्वस्थता मात्र ती पृथ्वी 11 माहुल कोळीवाडा संघाच्या गोटामध्ये. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी ग्रामीणच्या या संघाला मात्र गरज असेल ती तब्बल 30 धावांची. 30 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. कोणता संघ मात्र आज स्प्रिंग चषक उंचावणार यासाठी ही लढाई सुरू आहे. ठाणकेश्वर भेंडकळचं हे मैदान. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मात्र संपूर्ण हे ठाणकेश्वरचं मैदान, हे क्रीडांगण पाहू शकता. आणि क्रीडांगणाच्या भोवती जमलेली गर्दी सुद्धा तुम्ही पाहू शकता. गुड वर्क सायब्रित लाईव्ह. फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी सुद्धा घेतले. त्यांचं सुद्धा विशेष आभार आपण करूया. अगदी वर्तुळाकृती हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सगळ्यांचं लक्ष आता मात्र लागलंय ती फायनल कोण मारणार. कारण जेव्हा उद्या चर्चा होते समीर सर पाहायला गेलं तर बेंडकळची फायनल कोणी मारली, मग तेव्हा एकच नाव येतं, अमुक अमुकनी मारली. त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचे पाहायला गेलं तर खेळाडूंनी चांगला खेळ केलेला असतो, परंतु ही नावं झाकली जातात. त्यामुळे हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक फार महत्वाचं आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र रोहित घरत. पहिलाच बॉल रोहितचा यावेळेस मात्र उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि रोहित अजून एक यंगस्टार यावेळेस मात्र आपल्या नावावर एक विकेट टिपतोय. बॅट्समन आउट होतोय. सलामीवीर कल्पेश वैतीच्या खेळीचा अंत. तर रोहित घरतनं मात्र पहिल्याच बॉलवर विकेट नोंदवलंय. कल्पेश माहुलकर आणि गणेश पाटील. कल्पेशसाठी हा खोलवर पद्धतीचा चेंडू प्रभावित करतोय. ताकटीजुई संघाचा गोलंदाज रोहित घरत आज तालुक्यामधून खेळण्याची संधी मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाणनं दिले आणि त्या संधीचं मात्र तो चीज करतोय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बाईक आहे, जी बाईक ज्या संघाच्या खेळाडूला मिळणार आहे त्या संघाच्या पारितोषिकामधून मात्र तब्बल 15,000 रुपयांची कपात करण्यात येणार आहे. आणि ही ऑलरेडी सगळ्याच संघांना माहिती असते, परंतु तरीही आम्ही अनाउन्समेंट करतोय. जेव्हा तुम्ही बाईकचं रजिस्ट्रेशन कराल तेव्हा पुन्हा आयोजकांच्या वतीनं हे 15,000 रुपये तुम्हाला परत केले जातील. कारण बऱ्याच वेळा हे घडलंय. तर आमचे सन्माननीय पाहुणे थँक्यू सो मच डीजे. योगेशजी ठाकूर साहेबांचं या मंचावर आगमन होतंय. त्याचप्रमाणे कुणालजी भोईर, सत्यजितजी भगत साहेब, सगळ्या मान्यवरांना माझी विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे दर्शनजी ठाकूर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात या क्रीडांगणावर. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. नाशिकेत मात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. कमाल करतोय रोहित घरतची, कमाल आहे. 4 चेंडू निर्धाव काढलेत. काय गोलंदाजी होत आहे. भूषणजी ठाकूर साहेबांना सुद्धा विनंती असेल माझी की आपण सुद्धा या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे.
इथे मात्र 5वा बॉल निर्धाव येतोय. अफलातून कामगिरी गोलंदाजीमधून रोहित घर ताकीजुईचा हा गोलंदाज. सलग 5 चेंडू माहुल कोळीवाडा संघाच्या फलंदाजांसमोर मात्र निर्धाव टाकतोय. ही संधीचं आज खऱ्या अर्थानं सोनं केलंय विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाकडून. हे नाव सुद्धा आता मात्र बराचशा पाहायला गेलं तर उरण पनवेल तालुक्यातील सगळ्याच क्रीडा रसिकांना माहिती होईल. संतोषजी ठाकूर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. या आपण व्यासपीठावर. त्याचप्रमाणे केतनजी भगत साहेब सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. चान्स आहे मेडन ओव्हरसाठी. ओहो आणि इथे मात्र झेल सुटलाय. चांगला प्रयत्न मात्र केला होता त्या ठिकाणी परंतु रोहित घरचं मी कौतुक करेन. लाजवाब खेळ मात्र केलाय आणि बेंडकलचं मैदान मारलंय विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ. प्रिन्स चषक 2021चा विजेता संघ वेल प्लेड बॉईज. फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र स्वागत केलं जात आहे. अभिनंदन केलं जात आहे. ते विनोद स्पोर्ट्स गावठाण तालुका निहाय स्पर्धेमधून या संघानं मात्र फायनलची फेरी गाठली होती आणि प्रिन्स चषकाचा अंतिम विजेता विनोद स्पोर्ट्स गावठाण ठाणकेश्वरचं मैदान मात्र आज खऱ्या अर्थात